बिलकुल चिकट न होणारी, मऊ लुसलुशीत मोकळी अशी आपण साबुदाणा खिचडी पाहणार आहोत. काही टिप्स सांगणार आहेत, तर चला पाहूया. साबुदाणा खिचडी मोकळी हवी, लुसलुशीत हवी, चिकट न होण्यासाठी ते आपल्याला शाबू भिजवताना काळजी घ्यायची आहे. शाबू ज्या वाटीने आपण शाबू घेणार आहोत त्याच वाटीने पाऊण वाटी असं पाणी टाकायचे आपल्याला शाबू भिजवण्यासाठी. हे मी रात्रभर असं शाबू भिजून घेतला आहे. 5 ते 6 ॲटलिस्ट 5 ते 6 तास साठी शाबू व्यवस्थित भिजून घ्यायचा आहे. त्यात बिलकुल पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे आणि शाबू सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित भिजला गेला पाहिजे, एवढंच आपल्याला त्यात पाणी वापरायचं आहे. तर इथे मी एक मोठा असं बॉईल करून घेतलेला किंवा उकडून घेतलेला बटाटा घेतला आहे. 3-4 हिरव्या मिरची घेतल्या, त्या अशा कट करून घ्यायच्यात. बटाटा तुम्ही कच्चा वापरला तरी चालेल, पण बॉईल बटाट्याने किंवा उकडून घेतलेले जे बटाटे आहेत त्यांनी साबुदाणा खिचडीला टेस्ट खूप छान येते. तर इथे मी जे उकडून घेतलेले बटाटे आपल्याला ते कट करून घ्यायचे. जर उपवासाला तुमच्याकडे कढीपत्ता कोथिंबीर खात असेल तर तुम्ही ते इथं सुद्धा ते यूज करू शकतात. तर चला, इथे आपलं सर्व असं कट करून झाले. तर एका कढईमध्ये मी शेंगदाणे घेतले आहेत, ते आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे. तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे. तुम्ही जर तेल खात नसाल उपवासाच्या दिवशी तर इथे तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आणि जे आता आपण कट करून घेतलेली हिरवी मिरची, बटाटे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. खूप असं जास्त नाही. हे बटाटा जो आपण शिजून घेतलेला उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला 100% असं शिजून नाही घ्यायचा आहे. बटाटा उकडून घेतलेला आपल्याला फक्त 70 ते 80%च उकडून घ्यायचा आहे. म्हणजे इथं राहिलेला जो बटाटा आहे त्याचा कच्चापणा सगळा निघून जाईल तेलामध्ये. त्यानंतर जे आपण रात्रभर भिजून घेतलेलं शाबू आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही जे शेंगदाण्याचं कूट इथे आपल्याला शेंगदाण्याचं कूट हे शेंगदाणे भाजूनच त्याचं कूट करायचं आहे. खूप जाडसर नाही आणि खूप असं बारीक नाही. खूप बारीक असं तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट वापरलं तर शाबू चिकट होऊ शकतो आणि खूप जाडसरही नाही, खाताना ते दाताखाली येतात. तर इथे आपण अख्खी शेंगदाणे टाकली त्यामुळे खूप जाडसर असं नाही, बघा असं मिडियम साईजचं असं जाडसर कूट आपल्याला पाहिजे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. बटाटा आणि मिरची तेलामध्ये परतत असताना मी इथे थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे की ज्याने बटाटा आणि मिरचीला मिठाची टेस्ट लागेल. त्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण बटाटे आणि ते परतताना मीठ टाकले त्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्या. आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून यावर एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे की ज्याने शाबू मोकळा आणि मऊ लुसलुशीत होईल. तर बघा, हे मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. शाबू आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आणि एकदम स्लो गॅसवर आपल्याला एक 5 मिनिटासाठी ह्याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. बघा, मस्त मोकळा मऊ लुसलुशीत असा साबुदाणा तयार झाला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. मस्त गरमागरम असं शाबू, त्यावर आपल्याला 1-2 थेंब लिंबाचा रस टाकून घ्यायचा. हे ऑप्शनल आहे पण त्याने टेस्ट खूप छान येते. तर बघा किती मस्त असा साबुदाणा खिचडी अशी तयार झाले. तर अशा प्रकारे तुम्ही जरूर ट्राय करा. कधीच अशा प्रकारे जर तुम्ही ट्राय केला तर कधीच तुमचा साबुदाणा चिकट होणार नाही, मस्त मऊ लुसलुशीत होईल. थँक्यू, बाय बाय.